नमस्कार, मी लतिका। आज आपण कैरीचं पिठलं बनवूया। त्यासाठी बघा, कैरी घेतलेली आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे खिसून। अशा पद्धतीत खिसून घ्यायची, जेवढी बारीक खिसता येईल तेवढी खिसून घ्यायची, कारण की त्याचा अर्क मग त्या पिठल्यामध्ये मुरतो। एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरे चांगलं पण पहिलं भाजून घेऊया। जिरे पण चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचं कढीपत्ता आणि त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा। जास्त बारीक पण कापलेला नाहीये आणि जास्त मोठा पण कापलेला नाहीये। आणि असे असतात का नाही, त्याच्यामध्ये का नाही जरा जास्त कांदा जरी घातला तरी चालेल। तर कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, आपल्याला जास्त असं लाल भडक करायचं नाही। त्याच्यामध्ये टाकायचे ठेचा आपल्याला। त्या ठेच्यामध्ये का नाही 3 हिरव्या मिरच्या आहेत, 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा चमचा जिरं आणि हे चांगलं आपण काय केलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। ते भाजून घेऊया। मस्त बघा असं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया आपण। परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर थोडीशी हिंग पावडर पण टाकू शकता बरं का। जिरं मोहरी टाकली का नाही की हिंग पावडर पण टाकली तरी चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये कैरी टाकायची, खिसून घेतलेली कैरीची साल काढलेली आणि मग खिसलेली आहे। आता याला 1 मिनिटभर पहिले परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा। गॅस आहे मीडियम। त्याच्यावर टाकायचं तर कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यात आपल्याला काय करायचं, आत्ताच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे। हलवून घेते। ह्याच्यात थोडेसे शेंगदाणे असे मोठे मोठे जरी कुटून टाकले तरी पण चालतील। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला पीठ। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला खाली कालवून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता बरं का। हे पहिलं मी चांगलं असं मिक्स करून घेते। गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल बारीक केलेला नाही। एकसारखं बघा मी परतून घेतलेलं आहे। अशा गाठी वगैरे अशा झालेल्या दिसतात, अशा मोठ्या मोठ्या त्या असं चांगल्या हाताने आपल्याला मोडून घ्यायच्या बघा। अशा पद्धतीमध्ये मोडायच्या आणि गाठी होत नाही। त्याचं टाकलं एकसारखं तुम्ही हलवत राहिला ना तर बिलकुल गाठी होत नाहीयेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मारायचे पाण्याचा शितुडा। थोडंसं पाणी घ्यायचं आणि वरनं शितुडा द्यायचा। गॅस आता करणार आहे बारीक। हे बघा असं वरनं टाकायचं। आता थोडीशी कोथिंबीर आपल्याला देठासकट घेतलेली आहे, मिक्स करूया। गॅस बारीक करायचा आहे। आता हे बघा असं कसं घट्ट झालं, असं आपल्याला वाटेल आता गोळा झाल्यागत असं पसरवायचं। आणि ही जर लोखंडाच्या तव्यामध्ये जर केलं का नाही तर छान लागतं ना। लगेच काढून घ्यायचं बरं का। लोखंडाची कढई तवा जर असेल ना बनवला का, गॅस एकदम बारीक केला होता आपण। ह्याला 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवूया बारीक गॅसवर। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं। चांगली एक अशी वाफ काढून घ्यायची मस्त अशी आणि पॅक झाकण ठेवायचं। हे बघा मोकळं होतं एकदम। आणि आता हे खाली जास्त लागलेलं नाही आहे बघा, असं लागत नाही खाली बिलकुल। कारण जेव्हा आपण पीठ टाकतो ना, तेव्हा आपण मिक्स करतो ना, तर थोडंसं तरी खाली चिटकतं। गॅस जाड म्हणजे कढई जर तुमची जाड असेल पातळ असेल तर त्याच्यावर बघायचं। अशा कुठल्या पण गोष्टी आपण पिठलं वगैरे करतो ना तर थोडंसं जाडबुडाचा तवा म्हणा, जाडबुडाची कढई म्हणा, त्याच्यामध्ये करायचं। आता तुम्हाला सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर साखर पण टाकू शकता बरं का। असं जरी खाल्लं तरी छान आहे, पण असं साखर जर टाकली की नाही ह्याच्यामध्ये तर अजून चव वेगळी येते। आंबट तिखट हलकंसं गोड लागत नाही त्याच्यामध्ये, गोड पण हलकंसं, पण त्याची चव थोडीशी वेगळी येते बघा। गॅस केला होता बघा मी मीडियम आणि 1 मिनिटभर आपण बोलत मी असं परतून घेतलेलं। एकदम मोकळं होतं ना। असं जर आता तुम्ही झाल्यानंतर जर गॅस बंद करून जर झाकून ठेवलं ना तर अजून मोकळं। आता हे कसं माहिती आहे का, ज्वारीची भाकरीवर, बाजरीच्या भाकरी म्हणा, तुम्ही खात असाल तर तांदळाची भाकरी, ह्याच्याबरोबर वरण भाताबर जेवताना दुपारी जेवण जात नाही ना, तर आता कैऱ्या खूप भेटतात। तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।